तुमचं असं होतं का की तुम्हाला इंग्रजी कळतंय, तुम्हाला बरंचसं इंग्रजी येतंय, पण काही असे मॉडेल्स आहेत जे एक्झॅक्टली इंग्लिशमध्ये का वापरायचे हे कळत नाही. त्याच्यातलं एक मॉडेल आहे वुड हॅव. वुड हॅवचा वापर नेमका इंग्रजीमध्ये कसा करतात आजच्या व्हिडिओजमध्ये आपण हा बघणार आहोत. वुड हॅवचे मेनली दोन उपयोग तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत आणि हे दोन उपयोग जर तुम्ही लक्षात ठेवले तर तुम्ही कुठल्याही रचनेमध्ये किंवा तुम्हाला जर बोलायचं असेल तर वुड हॅवचा योग्य तऱ्हेने वापर करू शकता. त्याच्या अगोदर वुड हॅव बाबत काय लक्षात ठेवायचं आहे. जेव्हा कधी तुम्हाला वुड हॅव वापरायचं आहे, तुम्हाला नेहमी लक्षात ठेवायचं आहे वुड हॅवच्या जोडीला तुम्हाला नेहमी क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं आहे. म्हणजे सिम्पली जेव्हा तुम्ही कधी वुड हॅव बोलाल, तुम्हाला नेहमी जे पुढचं क्रियापद असेल ते थर्ड फॉर्ममध्ये बोलायचं आहे. जसं की वुड हॅव गॉन, वुड हॅव हेल्प्ड, वुड हॅव थॉट. सो नेहमी क्रियापद तिसऱ्या रूपात बोलायचं आहे. आता या वुड हॅवने नेमका अर्थ काय होतो किंवा तो कुठे वापरला जातो. वुड हॅवचा पहिला जनरली वापर असतो तो म्हणजे कंडिशनल सेंटेन्समध्ये. म्हणजे आपण जी जर तरची वाक्य बोलतो, कंडिशन थर्डमध्ये ह्याचा आपण वापर करतो. जेव्हा हायपोथेटिकल पास्ट म्हणजे ज्याला आपण अनरियल पास्ट म्हणतो, जी गोष्ट भूतकाळात घडलीच नाही, जी भूतकाळात घडली नाही, सो त्याच्याबद्दल आपण जेव्हा इमॅजिनेशन करतो की जर असं झालं असतं तर तसं झालं असतं, ह्या जर तरच्या रचनेमध्ये भूतकाळामधल्या कुठल्याही घटनेबद्दल जेव्हा तुम्हाला बोलायचं असतं, तुम्ही त्या असतंसाठी वुड हॅवचा वापर करता. आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा तुम्हाला जर तरचं वाक्य बोलायचं आहे आणि तुम्हाला जर वुड हॅव वापरायचं असेल तर एक असतो इफ क्लॉज आणि एक असतो रिझल्ट क्लॉज. इफ म्हणजे जर असं झालं तर ते जरवालं वाक्य नेहमी हॅड मध्ये बोलायचं, हॅड प्लस V3 म्हणजेच परफेक्ट पास्ट टेन्स, आणि इकडे वुड हॅव वापरायचं आहे. म्हणजे आता बघायचं, जर मला माहीत असतं, जर मला माहीत असतं त्यावेळी भूतकाळामध्ये कधीतरी 10 दिवसापूर्वीची गोष्ट आहे की त्यावेळी जर मला माहीत असतं, आता माहीत असण्याला नो म्हणतात, पण तुम्ही इंग्रजी असं लिहून चालेल का, इफ आय नो नाही, तुम्हाला इथे लिहायचे इफ आय हॅड नोन. इफ आय हॅड नोन, जर मला माहीत असतं तर मी ते केलं असतं. आता इथे बघा, ती गोष्ट तुम्ही केली का, नो यू डिडंट डू दॅट थिंग. पण तुम्ही म्हणताय की मला माहीत असतं तर केलं असतं. आता हे जे म्हणायचं आहे ते तुम्हाला वुड हॅव मध्ये म्हणायचं आहे. आय वुड हॅव. आता वुड हॅव मध्ये बोलताना तुम्हाला नेहमी इकडे काय वापरायचं आहे, डन. आय वुड हॅव डन दॅट. लक्षात आलं, आय वुड हॅव डन दॅट, मी ते केलं असतं. सो ही भूतकाळातली गोष्ट आहे, ही प्रेझेंट मधली गोष्ट नाही. तुम्ही भूतकाळामध्ये प्रेझेंट मध्ये राहून पास्ट मध्ये तेव्हा काय घडलं असतं हे तुम्ही सांगायचा प्रयत्न करताय. याला अनरियल का म्हणताय, कारण तुम्हाला माहीत नव्हतं, तुम्ही अपेक्षा करताय माहीत असतं त्यावेळी, जे आता खरं नाहीये. जर मी पार्टीतून लवकर गेलो नसतो, याचा अर्थ तुम्ही पार्टीतून लवकर गेलात त्या दिवशी, पण तुम्ही इमॅजिन करताय त्यावेळेचं की जर मी गेलो नसतो, म्हणजे पार्टीतून तुम्ही समजा 6 वाजता तुम्ही तिथून निघून गेलात. सो प्रत्यक्ष काय घडलं, यू लेफ्ट द पार्टी ॲट 6, पण तुम्ही इमॅजिन करताय की इफ आय हॅड नॉट लेफ्ट द पार्टी लवकर, अर्लियर, तर मी 12 वाजेपर्यंत तुमच्यासोबत असतो. आता इथे बघा, तर मी आय, आता हे इमॅजिनेशन आहे तुमचं, बरोबर. सो आय वुड हॅव, कारण त्यावेळी कालची गोष्ट करतोय आपण, आता तर ते शक्यच नाहीये. सो आय वुड हॅव, पण वुड हॅव नंतर ह्याच्यात क्रियापद कोणतं आहे तर असतो. आता बऱ्याच जणांचं इथे कन्फ्युजन होतं की असतोला नेमकं काय म्हणायचं. सो असणे जेव्हा कधी येईल त्यावेळी क्रियापद असणार बी, पण बीचं तुम्हाला तिसरं रूप वापरायचं आहे. सो आय वुड हॅव बीन, आय वुड हॅव बीन विथ यू 12 वाजेपर्यंत, बाय और टिल 12. लक्षात आलं का, सिंपल. तिच्याकडे फ्लॅट असता जर तिने पैसे बचत केले असते. आता इथे इफ क्लॉज थोडे इन्व्हर्स केलंय, म्हणजे जर वाला पार्ट आपण सेकंड मध्ये घेतलाय
आणि हा जो रिझल्ट क्लॉज आहे तो आपण पहिल्यांदा घेतलाय, काही फरक पडत नाही, जसं आहे तसंच. तिच्याकडे फ्लॅट असतात, सो हे रिझल्ट आहे. सो शी वुड हॅव, शी वुड हॅव. पण आता पुन्हा शी वुड हॅव नंतर क्रियापद वापरायचं आहे. आता ह्याच्यात क्रियापद काय, असणे. आता असणेला काय म्हणतात. आता इथेच ह्या गोष्टी तुम्ही गडबडता की एखादी गोष्ट असते आपल्याकडे, जेव्हा एखाद्या गोष्टीचे पजेशन सांगतो आपण वापरतो हॅव, जसं आय हॅव अ कार. पण तुम्हाला हॅवचं तिसरं रूप वापरायचं आहे. सो हॅवचं तिसरं रूप काय, हॅड. सो आय वुड, शी वुड हॅव हॅड अ फ्लॅट. त्यावेळी तिच्याकडे असतात, आपण आत्ताचं बोलत नाही आहोत, त्यावेळी. कधी, जर तिने पैसे बचत केले असते तेव्हा, जेव्हा कधी 10 वर्षापूर्वी तिच्याकडे तेव्हा फ्लॅट असतं, तिने बचत, तेव्हा ती उधळत होती पैसे, त्यावेळी तिच्याकडे फ्लॅट नव्हता. सो इमॅजिन करतोय. सो कधी, इफ, इफ तिने पैसे बचत केले असते, इफ शी हॅड सेव्ड द मनी. आता इथे अजून एक गोष्ट लक्षात ठेवा, रिटर्न फॉर्ममध्ये जनरली जेव्हा इफ क्लॉज नंतर येतो कॉमा करायची गरज नाही. इफ क्लॉज जेव्हा सुरुवातीला येतो तेव्हा दुसऱ्या वाक्याच्या अगोदर तुम्हाला कॉमा करायचा असतो. हे रिटर्न फॉर्मचा रूल आहे, लक्षात आलं. आता दुसरी गोष्ट, जिथे इफ क्लॉज नाहीये, कंडिशनल सेंटेन्स नाहीये, इथे आपण रिग्रेट आपण म्हणतो की एखादी गोष्ट, त्याला आपण म्हणूया पास्ट पॉसिबिलिटीज, अनफिल्ड, जी गोष्ट घडलेली नाहीये किंवा ज्याच्याबद्दल आपल्याला पश्चाताप होतोय, अशा गोष्टी सांगण्यासाठी आपण वुड हॅवचा वापर करतो. पण याच्यामध्ये सुद्धा लक्षात घ्या, जसं पहिलं वाक्य बघा, मी वर्कशॉप अटेंड केला असता. तुम्ही वर्कशॉप अटेंड केला का, काल वर्कशॉप होता, तुम्ही अटेंड केला का, नाही. सो तुम्ही इथे इमॅजिनच करताय, म्हणजे इथे तुम्हाला रिग्रेट होते, पश्चाताप होते की तुम्हाला अशी तुमच्या हातातून मिस अपॉर्च्युनिटीज आपण म्हणूया, जी तुमच्याकडनं संधी मिस झाली हे सांगण्यासाठी मी वर्कशॉप अटेंड केला असता. सो तुम्ही काय म्हणणार, आय वुड हॅव, आय वुड हॅव अटेंडेड द वर्कशॉप. बरोबर, आय वुड हॅव अटेंडेड द वर्कशॉप. बट, पण मी शहराच्या बाहेर होतो. आता इथे लक्षात घ्या, जनरली जेव्हा इकडे वुड हॅव वापरता आणि बटचं वाक्य असतं, तुम्हाला इकडे नेहमी सिंपल पास्ट वापरायचं आहे. बट मी शहराच्या बाहेर होतो, बट आय वॉज आउट ऑफ टाउन. सो क्रियापदाचं जेव्हा तुम्ही दुसरं रूप वापरता तेव्हा ते सिंपल पास्ट म्हणजेच लची भाषा होते. मी तुला फोन केला असता, केला का, यू डिडंट कॉल हर और यू डिडंट फोन हर. पण तुम्ही काय म्हणताय की मी केला असता, इमॅजिन करताय तेव्हाचं, आय वुड हॅव कॉल यू और फोन यू. बट, पण का केला नाही, बट माझा फोन चार्ज नव्हता, बट माय फोन वॉज नॉट चार्ज्ड. सिंपल. ती परीक्षा पास झाली असती, पुन्हा इथे रिग्रेट आहे, पश्चाताप आहे, किंवा एक मिस अपॉर्च्युनिटी सांगताय तुम्ही, किंवा जी गोष्ट घडली नाही, शक्यता आहे की जी घडली नाही ती घडली असती. सो शी वुड हॅव पास्ड, शी वुड हॅव पास्ड, सॉरी, द एक्झाम. बट, पण तिने अभ्यास केला नाही. सो तिने केला नाही, बरोबर ना. बट शी डिडंट स्टडी. सो या दोन कंडिशन्स मध्ये, म्हणजे एक कंडिशनल सेंटेन्स मध्ये लक्षात ठेवायचं वुड हॅवला, थर्ड कंडिशन्स म्हणून तो वापर असतो, आणि एक असतो बट मध्ये, जेव्हा आपण म्हणतो की तिने हे केलं असतं पण, मी हे केलं असतं पण, असं आपण जेव्हा जनरली म्हणतो तेव्हा ते मी हे केलं असतं, मी ते केलं असतं, इथे वुड हॅव वापरायचं. आता याच्यामध्ये कन्फ्युजनचा पार्ट असा असतो की जर तुम्ही हे प्रेझेंटमध्ये बोलत असता तर त्यावेळी तुम्हाला वुड हॅव नाही वापरायचं आहे, त्यावेळी तुम्हाला फक्त वुड वापरायचं आहे. पण आजचा विषय फक्त आपला वुड हॅवचा होता. जर तुम्हाला हा कन्फ्युजन असेल की सर मग असता बोलल्यानंतर वुड कधी बोलायचं आणि वुड हॅव कधी बोलायचं आहे,
हे जर तुमच्या डोक्यामध्ये कन्फ्युजन असेल तर कॉमेंट बॉक्समधून जरूर सांगा. मी त्याच्यावर एक व्हिडिओ बनवेन. आणि हा जो व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरला असेल आणि तुम्हाला गाईड करणारा ठरला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. सोबत तुमच्या व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये, फॅमिली सर्कलमध्ये हे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. कारण तुमच्या थ्रूच आपले चॅनल महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचेल आणि सगळ्यात महत्त्वाचं जे ज्यांना इंग्रजीची भीती आहे त्या विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचेल. थँक्यू.